नमस्कार सर्वांना। आता श्रावण महिना सुरू झालाय, म्हणजेच उपवासाचा महिना। तर आजचा आपला तोच विषय आहे, श्रावण महिना उपवास स्पेशल। तर श्रावण महिन्यात प्रत्येक जण आपापल्या परीने उपवास करतात, जसे की संपूर्ण 2 वेळेचा उपवास असतो किंवा 1 वेळेचा उपवास, आणि काही जण तर संपूर्ण श्रावण महिना सुद्धा उपवास करतात। तर याचा सर्वात महत्त्वाचा हेतू काय की परमार्थ तर आहेच, पण त्याचबरोबर काही शास्त्रीय कारणं सुद्धा आहेत। त्याच्यातलं जर म्हणाल तर पावसाळ्यात आपली पाचनशक्ती कमी असते, त्यानंतर संसर्गजन्य रोग जी असतात ती भरपूर प्रमाणात वाढलेली असतात। मग ती संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी सुद्धा आपण उपवास करत असतो। त्यानंतर उपवास केल्याने मानसिक शांतता, एकाग्रता वाढते, म्हणजेच मेंदूला विश्रांती मिळते व ऊर्जा व इतर अवयवांवर केंद्रित होते। त्याचबरोबर उपवास हा नैसर्गिक डिटॉक्स पद्धत आहे। शरीरातील अपचन झालेले अन्न व टॉक्झिन्स दूर करतात, यामुळे यकृत, किडनी व पाचन संस्था आपली चांगली कार्य करते। आणि मग हे उपवास कळत तर असतो, पण ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी आपण आपली हेल्थ व्यवस्थित ठेवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणजेच उपवास करताना कुठेही अशक्तपणा जाणवणे, वजनही वाढता कामा नये किंवा न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज होता कामा नये। त्याचबरोबर ऍसिडिटी सुद्धा होऊ नये। ह्या सगळ्या गोष्टी पाळून जर मी आज सांगणार आहे ते पदार्थ तुम्ही आहारात घेतले तर नक्कीच तुम्हाला उपवासाचा त्रास होणार नाही, वजनही वाढणार नाही, इनफॅक्ट वेट लॉस व्हायला मदत होईल। तर सर्वात आधी म्हणजे फळांचा समावेश तुमच्या डाएटमध्ये झालाच पाहिजे। सर्वच प्रकारची सीझनल फळं जसे की केळी, सफरचंद, डाळिंब, पपई, संत्री जे की तुमच्या इथे इझिली अवेलेबल आहेत ते तुम्ही घेऊ शकता। फळांमधील नॅचरल शुगर जी आहे ना, ही तुमची क्रेव्हिंग्स कमी करायला मदत करते व त्याचबरोबर दिवसभर एनर्जी सुद्धा टिकवून ठेवायला मदत करते। प्लस यामध्ये फायबर सुद्धा भरपूर असतात, ज्याने ऍसिडिटी होत नाही व वेट लॉस व्हायला सुद्धा मदत होते। दुसरं म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ, जसं की दही, दूध, ताक हे तर उपवासाला चालतातच, पण त्याचबरोबर तुम्ही दुधामध्ये राजगिरा घालून खाऊ शकता। काही जण पनीर सुद्धा घेतात दुधाचा पदार्थ म्हणून। प्रोटीन, कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे। यानंतर तिसरं म्हणजे ड्राय फ्रुट्स, म्हणजे सुकामेवा, बदाम, अक्रोड, मनुका। आपण एखादा खजूर सुद्धा घेऊ शकतो, पण शक्यतो पिस्ता आणि काजू खाणं शक्यतो टाळायचं आहे, कारण त्याने वजन तर वाढतंच, पण ऍसिडिटी होण्याची शक्यताही जास्त असते। ड्रायफ्रुट्स थोडेसेच घ्या, पण ते क्वालिटी असली पाहिजे हे मात्र खात्री करून घ्या। चौथं म्हणजे उपवासाचे पीठ, यामध्ये शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ, वरई, साबुदाण्याचे पीठ याचं तुम्ही थालीपीठ, भाकरी असे वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता। आणि नेक्स्ट म्हणजे भाज्या। आता बऱ्याच जणांकडे भाज्या कोणत्या चालतात किंवा खातात हे ज्याच्या त्याच्या ट्रेडिशननुसार असतं, त्यामुळे त्या भाज्या तुम्ही घेऊ शकतात किंवा खाऊ शकता। पण युजली बटाटा, रताळं, अरबी, दुधी भोपळा ह्या भाज्या बऱ्यापैकी खाल्ल्या जातात। तर याच्यात बटाट्याचं सेवन जितकं कमी करता येईल तितकं कमी करायचंय, त्याऐवजी तुम्ही अरबी, रताळं घेऊ शकतात। जर तुम्हाला कॉम्बिनेशन आयडिया हेल्थसाठी पाहिजे असेल तर ती म्हणजे राजगिऱ्याची भाकरी प्लस तुम्ही दाण्याची चटणी घेऊ शकता। याच्यामुळे तुम्हाला प्रोटीन, फायबर, एनर्जी मिळणार आहे। त्यानंतर साबुदाण्याची खिचडी, त्याच्यात तुम्ही दही घेऊ शकता, त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट्स, प्रोबायोटिक्स आणि प्रोटीन तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर उकडलेले रताळे व त्याच्यामध्ये साजूक तूप तुम्ही घेऊ शकता, याच्यापासूनही तुम्हाला फायबर व नॅचरल कार्बोहायड्रेट्स मिळणार आहे। त्यानंतर दुधात खजूर किंवा बदाम तुम्ही खाऊ शकता, ज्याच्याने नॅचरल शुगर, प्रोटीन आणि आयर्न तुम्हाला मिळणार आहे। तर हे होतं की तुम्ही पदार्थ काय खायला पाहिजे। तर आता मी तुम्हाला अजून उपवासासाठी डाएट प्लॅन देणार आहे, ज्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा, प्रथिने, फायबर्स आणि पोषण मिळणार आहे। आणि हो, उपवास करताना अन्नाचे प्रमाण, वेळ व प्रकार याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून थकवा, अजीर्ण, चक्कर येणे असे त्रास होणार नाहीत। तर सकाळी उठल्यावर 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्ही 1 ग्लास गरम पाणी व
नंतर 4-5 भिजवलेले बदाम किंवा खजूर खाऊ शकतात. याच्याने शरीराला एनर्जी येईल व पचनक्रिया सुद्धा सुरू राहील. त्यानंतर 8:30 ते 9:30च्या दरम्यान तुम्ही नाश्ता करू शकता, ज्याच्यामध्ये राजगिऱ्याचं थालीपीठ किंवा पराठा, त्याच्यासोबत दाण्याची चटणी तुम्ही घेऊ शकता. 1 वाटी दही किंवा ताक सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ज्याच्याने प्रोटीन्स, फायबर्स आणि कॅल्शियम तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर मधल्या वेळेचे जेवण म्हणजे 11:30 ते 12:30 मध्ये तुम्ही करू शकतात, ज्याच्यात तुम्ही एक कुठलंही सिजनेबल फ्रूट खायचं आहे, जसं सफरचंद, चिकू, केळं, संत्री, डाळिंब. त्याचबरोबर 1 ग्लास नारळ पाणी, निंबू पाणी तुम्ही घेऊ शकतात. याच्याने पचन सुरळीत राहील व एनर्जी सुद्धा टिकून राहील. त्यानंतर दुपारचं जेवण तुम्ही घेऊ शकतात. 1.5 ते 2 मध्ये 1 वाटी भगर किंवा शेंगदाणा आमटी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर रताळं तुम्ही खाऊ शकताय, त्याच्यासोबत दही किंवा ताक सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. याच्याने कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन व फायबर तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर संध्याकाळचा नाश्ता 5 ते 6च्या दरम्यान तुम्ही करू शकता. याच्यात 2 लहान साबुदाणे वडे किंवा थोडी खिचडी तुम्ही खाऊ शकतात. तूप घालून शिजवलेली राजगिऱ्याचा शिरा तुम्ही खाऊ शकतात किंवा लाडूही तुम्ही खाऊ शकतात. याच्याने नॅचरल शुगर आणि कार्बोहायड्रेट्स तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर रात्रीचे जेवण 7:30 ते 8:30च्या दरम्यान तुम्ही करायचं आहे, ज्याच्यात उकडलेलं रताळू, त्यासोबत साजूक तूप, 1 वाटी दूध, त्याच्यात थोडे खजूर किंवा राजगिरा टाकूनही तुम्ही खाऊ शकतात. तर हा होता संपूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन उपवास करताना. पण काही गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायच्या आहे, ते म्हणजे पुरेसे पाणी प्यायचं आहे दिवसातून 7 ते 8 ग्लास. त्यानंतर जास्त तळलेले व मसालेदार पदार्थ टाळायचे आहे. भूक लागल्यावर खायचं आहे, फक्त वेळेवर खायचं नाहीये, पण भूक लागल्यावर नक्की खायचं आहे. तूप योग्य प्रमाणात वापरायचं आहे. त्यानंतर थोडाफार प्रमाणात योगा, प्राणायाम सुद्धा करायचा आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंटद्वारे कळवा व पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा व श्रावण महिना हा एन्जॉय करा. धन्यवाद.